श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता प्रथम खंड अध्याय 1 ते 5 नारद मुनींचे गर्वहरण। एकदा देवर्षी नारद हिमालयातील एका गुहेत कठोर तपश्चर्या करीत होते। नारद ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसले होते त्याच्या बाजूनेच गंगा नदी अत्यंत वेगाने वाहत होती। अहम ब्रह्मासी, मीच ब्रह्म आहे, अशा मंत्राचा उच्चार देवर्षी नारद करू लागले। नारद मुनी हिमालयात कठोर तपस्या करीत आहेत ही बातमी समजताच देवराज इंद्र खूपच घाबरला। हा नारद माझे राज्य हिसकावू पाहतोय, याचा बंदोबस्त केलाच पाहिजे, असा विचार इंद्राच्या मनात आला। देवराज इंद्राने कामदेवाचे स्मरण केले। काही क्षणातच कामदेव इंद्रासमोर प्रकट झाले। इंद्राने कामदेवाला देवर्षी नारदांच्या तपस्येत विघ्न आणण्याचा आदेश दिला। कामदेवाने वसंताला आपल्या बरोबर घेऊन नारद जेथे तपस्या करण्यास बसले होते तेथे गेले। कामदेवाने आपल्या शक्तीच्या जोरावर नारदांच्या तपस्येत भंग आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कामदेव आणि वसंत यांचे प्रयत्न निष्फळ ठरले। याचे मुख्य कारण म्हणजे नारदांना भगवान शंकराचा अनुग्रह प्राप्त झाला होता। नारदांनी तपश्चर्या करण्या अगोदर त्याच ठिकाणी भगवान शंकरांनी कठोर तपश्चर्या केली होती। त्यावेळी आपल्या कठोर तपश्चर्येच्या जोरावर तपस्येत भंग आणणाऱ्या कामदेवाला भगवान शंकरांनी क्षणार्धात भस्मसात केले होते। त्यावेळी कामदेव पुन्हा जीवित व्हावे यासाठी सर्व देवदेवतांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे देवदेवतांनो, काही काळानंतर कामदेव पुन्हा जीवित होतील, परंतु त्यांचा इहलोकी कोणताही प्रभाव पडणार नाही। भगवान शंकरांनी पूर्वी जे सांगितले होते ते नारदांच्या तपस्येच्या वेळी सिद्ध झाले। कामदेव एखाद्या पराभूत योद्ध्याप्रमाणे इंद्रासमोर प्रकट झाले। कामदेवाने घडलेली सर्व घटना इंद्राला कथन केली। त्यानंतर कामदेव वसंताला आपल्या बरोबर घेऊन निघून गेले। नारद केवळ भगवान शंकराच्या कृपेमुळेच दीर्घकाळ तपस्या करू शकले। आता आपल्या तपस्येचा कालावधी संपलेला आहे असे नारदांना वाटले। तेव्हा त्यांनी आपली तपस्या थांबवली। आपण कामदेवासारख्या शूरवीरावर विजय मिळवला आहे असे समजून नारद स्वतःला श्रेष्ठ समजू लागले। अत्यंत आनंदित अवस्थेत नारद मुनींनी भगवान शंकरांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा शंकर भगवान नारद मुनींना म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही तपस्या केली हे खरे, परंतु कामदेवावर तुम्ही जो विजय मिळवला त्याचे मुख्य कारण कोणते याचे तुम्हाला आकलन झालेले दिसत नाही। पुढे भगवान शंकर नारद मुनींना म्हणाले, आपण तपस्येच्या जोरावर कामदेवावर विजय मिळवला आहे ही गोष्ट भगवान विष्णू समोर कधीही बोलू नका। त्यानंतर नारद मुनी भगवान शंकरांना प्रणाम करून ब्रह्मलोकी गेले। नारद मुनी ब्रह्माजींना म्हणाले, पिताश्री, मी तपोबलाच्या सामर्थ्याने कामदेवावर विजय मिळवला आहे, मात्र ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने सत्य काय आहे हे ओळखले। ब्रह्मदेवानेही श्री शंकराप्रमाणेच घडलेली गोष्ट कोणाला सांगू नको असा सल्ला दिला। आपल्या पिताश्रींचा निरोप घेऊन घडलेला सर्व वृत्तांत कथन करण्यासाठी नारद मुनी विष्णुलोकी गेले। नारद मुनी आपल्याकडे का आले आहेत याची जाणीव भगवान विष्णूंना आधीच झाली होती, परंतु आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवून भगवान विष्णूंनी नारद मुनींना आपल्याकडे येण्याचे कारण विचारले। तेव्हा देवर्षी नारदांनी हिमालयात तपश्चर्या करताना जो प्रसंग घडला त्याचे निवेदन विष्णूंना केले। तत्पश्चात भगवान विष्णू नारद मुनींना म्हणाले, मुनिवर, तुमचे अंतःकरण अतिशय विशाल आहे, तुम्ही नीतिवान आहात, असे सांगून श्री विष्णू नारद मुनींची स्तुती करू लागले। तेव्हा नारद मुनी श्री विष्णूंना म्हणाले, श्रीहरी, तुमची माझ्यावर कृपा असल्याने बिचारा कामदेव कोणताही प्रभाव दाखवू शकला नाही आणि नारद मुनी तेथून निघून गेले। त्यानंतर भगवान शंकरांनी श्रीहरींना आपल्या मायावी शक्तीचा परिचय नारद मुनींना करून देण्याची आज्ञा केली। मग श्रीहरींनी नारद मुनींच्या मार्गात एक सुंदर व रमणीय नगरी निर्माण केली। श्री विष्णूंनी तयार केलेली नगरी अतिशय अद्भुत होती। या नगरात चारही वर्णाचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते। या नगरावर शालनिधी नावाचा राजा राज्य करीत होता। शालनिधी राजाने आपल्या मुलीचे स्वयंवर आयोजित केले होते।
देशोदेशीच्या राजकुमारांना स्वयंवरासाठी बोलवण्यात आले होते. अशा सुंदर नगरात पाऊल ठेवताच नारद मुनी अतिशय मोहित झाले. नारद मुनी शालनिधी राजास भेटण्यास राजमहालात आले. महामुनी नारद आपणास भेटण्यास आले आहेत हे कळताच राजा शालनिधीने नारद मुनींचे भव्य आदरातिथ्य केले. त्यानंतर राजा शालनिधीने आपल्या मुलीला म्हणजेच राजकुमारी श्रीमतीला बोलावून तिला नारद मुनींचे आशीर्वाद घेण्यास सांगितले. राजा शालनिधी नारद मुनींना सांगू लागले, मुनी, ही माझी कन्या आहे. हिचे नाव श्रीमती आहे. हिचा विवाह करण्यासाठी मी स्वयंवराचे आयोजन केले आहे. महर्षी, आपण माझ्या कन्येचे भविष्य सांगावे अशी विनंती राजाने केली. अतिशय सुंदर कन्या पाहून नारद मुनींची मती कुंठित झाली. श्रीमतीचा विवाह आपल्याशी व्हावा अशी इच्छा नारद मुनींना झाली. परंतु राजाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे मुनींना भाग होते. म्हणून नारद मुनी पुढे म्हणाले, आपली मुलगी साक्षात लक्ष्मी आहे. हिचा भावी पती भगवान शंकराप्रमाणेच वैभवशाली, कोणापासूनही पराजित न होणारा आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असेल. त्यानंतर नारद मुनी शालनिधी राजाची आज्ञा घेऊन राजमहालातून बाहेर पडले. अखंड ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या नारदांच्या मनात श्रीमतीला कसे मिळवायचे याविषयी विचारचक्रे सुरू झाली. श्रीमतीने आपलीच निवड करावी असे देवर्षी नारद मुनींना वाटत होते. विचार करता करता नारद मुनी विष्णुलोकी पोहोचले आणि भगवान विष्णूंना म्हणाले, हे श्रीहरी, राजा शालनिधीने आपली मुलगी श्रीमती हिच्या विवाहासाठी स्वयंवराचे आयोजन केले आहे. परंतु मी शालनिधी राजाच्या मुलीशी म्हणजेच श्रीमतीशी विवाह करू इच्छितो. हे श्रीहरी, मी आपला निष्ठावंत सेवक आहे. आपण मला सौंदर्यवान बनवावे. नारद मुनींचे बोलणे ऐकून श्रीहरी हसू लागले आणि म्हणाले, मुनिवर, सर्व मुनिवरात तूच मला प्रिय आहेस. त्यामुळे मी नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करेन. परंतु भगवान श्रीहरींनी नारद मुनींचे मुख वानरासारखे बनवले आणि उरलेले अंग स्वतःसारखे बनवले. नारद मुनींना वाटले, आपण पूर्वीपेक्षा अधिकच रूपवान झालो आहोत. आणि ते लगेचच जेथे श्रीमतीचे स्वयंवर आयोजित केले होते तेथे गेले. भगवान विष्णूंनी आपला चेहरा कुरूप आणि विद्रूप बनवला आहे याची कोणतीच कल्पना नारद मुनींना नव्हती. स्वयंवराच्या ठिकाणी नारद मुनीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराचे 2 पार्षदगण आले होते. त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला होता. शिवाचे हे दोन्ही पार्षद नारद मुनींजवळच बसले आणि त्यांची चेष्टा करू लागले. परंतु नारद मुनींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. काही वेळातच श्रीमती हातात वरमाला घेऊन मंडपात आली आणि मंडपात बसलेल्या प्रत्येक राजपुत्राचे निरीक्षण करू लागले. त्यानंतर श्रीमती जेथे राजपुत्र बसले होते त्यांच्या जवळून जाऊ लागली आणि प्रत्येकांना जवळून निरखू लागली. जेव्हा ती नारद मुनींजवळ आली तेव्हा ती अतिशय क्रोधित झाली आणि तिकडून पुढे निघून गेली. स्वयंवर मंडपात तिला एकही राजपुत्र आवडला नाही. त्यामुळे तिने कोणाच्याही गळ्यात वरमाला घातली नाही. नंतर थोड्याच वेळात राजासारखा वेश परिधान करून भगवान विष्णू मंडपात दाखल झाले. त्यांना पाहून श्रीमती खूपच आनंदित झाली. तिने तात्काळ वरमाला भगवान विष्णूंच्या गळ्यात घातली. भगवान विष्णू देखील क्षणार्धात श्रीमतीला घेऊन अंतर्धान पावले. इकडे राजकुमारी श्रीमतीने कोणाच्या गळ्यात वरमाला घातली याची जाणीव नारद मुनींना नव्हती. स्वयंवर विधी संपल्यानंतर शंकराचे पार्षदगण जे ब्राह्मणाच्या वेशात नारद मुनींच्या शेजारी बसले होते ते नारद मुनींना म्हणाले की तुम्ही राजकुमारी श्रीमतीला मिळवू इच्छित आहात, परंतु त्याआधी आपले वदंतर आरशात पहा. हे ऐकून नारद मुनींनी स्वतःचे तोंड आरशात बघितले. वानरासारखे मुख बघून नारद मुनींना प्रचंड राग आला. त्यांनी शिवगणांना शाप दिला की हे शिवगणांनो, तुम्ही एका ब्राह्मणाचा अपमान केला आहे, म्हणून तुम्ही जरी ब्राह्मण असलात तरी तुमचे वर्तन मात्र राक्षसासारखेच राहील. परंतु ते शिवाचे पार्षदगण काहीच न बोलता त्या मायावी नगरातून अंतर्धान पावले. भगवान विष्णूंनी आपल्याला कपट कारस्थान करून आपल्याला फसवले आहे याची सल नारद मुनींच्या मनात होती. म्हणून आपला क्रोध व्यक्त करण्यासाठी महर्षी नारद मुनी विष्णुलोकी पोहोचले आणि श्रीहरींना म्हणाले, हे श्रीहरी,
तुम्ही अतिशय दुष्ट व कपटी आहात. तुम्ही अतिशय मायावी आहात. तुमचे मन शुद्ध नाही. महर्षी नारद मुनी अतिशय क्रोधित झाले होते. रागाच्या भरात महर्षी नारद मुनींनी आपले ब्रह्मतेज प्रकट केले व भगवान विष्णूंना शाप दिला. हे श्रीहरी, तुम्ही एका स्त्रीला माझ्यापासून दूर केले आहे. तुम्ही नेहमी कपट कारस्थान करून प्रत्येकाच्या इच्छापूर्तीमध्ये बाधा आणता. म्हणून तुम्ही मनुष्य रूप धारण कराल आणि स्त्री वियोगाचे दुःख काय असते याचा अनुभव घ्याल. नारद मुनींचा शाप म्हणजे भगवान शंकराची माया आहे हे भगवान विष्णूंनी ओळखले व त्यांनी नारद मुनींच्या शापाचा स्वीकार केला. श्रीहरींना शाप दिल्यानंतर नारद मुनी भगवान शंकराच्या मोहमायेतून मुक्त झाले. त्यांचे वर्तन देखील पूर्ववत झाले. त्यांच्या मनातील कामवासना नष्ट झाली. पूर्ववत स्वरूप प्राप्त झाल्याने नारदांना आपण भगवान श्री विष्णूंना शाप दिलेला आहे याची जाणीव झाली. भगवान शंकराच्या मोहजालात फसून आपण कसे व्याकुळ झालो होतो याची जाणीव नारद मुनींना झाली. नारदांनी भगवान विष्णूंच्या चरणी लोटांगण घातले. त्यांना खूपच पश्चाताप झाला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपण रागाच्या भरात श्रीहरींना शाप दिला हे कळल्यामुळे नारद मुनी खूपच व्याकुळ झाले. परंतु श्रीहरींनी त्यांना जवळ घेतले आणि भगवान विष्णू देवर्षी नारदांना म्हणाले, हे देवर्षी, आपण जो मला शाप दिला त्याविषयी खेद बाळगू नका. तुम्ही माझे परमप्रिय भक्त आहात. तुम्हाला आपण नरकात पडू नये असे वाटत असेल तर मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे देवर्षी, तुमच्या बाबतीत जे काही घडले ते सर्व भगवान शंकराच्या इच्छेनुसार घडले आहे. ज्यांना आपल्या बुद्धीचा गर्व झाला आहे अशा व्यक्तींचे गर्वहरण भगवान शंकर करतात. भगवान शंकर पूर्णपणे निर्गुण आणि निराकार आहेत. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यातील फरक भगवान शंकर जाणतात. म्हणूनच ते निर्गुण आहेत. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही रूपात प्रकट होतात. म्हणूनच ते निराकार आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने ब्रह्माने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीचे पालन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हे महर्षी, तुमच्या मनात भगवान शंकरांविषयी जे काही गैरसमज असतील ते तुम्ही दूर सारा. भगवान शंकरांची आराधना करा. यातच तुमचे भले आहे. नरक प्राप्ती होऊ नये यासाठी भगवान शंकराच्या शतनाम स्तोत्राचे पठण करा. भगवान शंकराची नित्यनेमाने पूजा करा. त्यांची उपासना करा. भगवान शंकराची भूलोकावर जी विविध तीर्थाटने आहेत त्यांना भेट द्या. भगवान शंकराच्या अनुपम स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी सर्वात शेवटी काशी या तीर्थक्षेत्री जाऊन भगवान शंकराची स्तुती करा. तत्पश्चात माझी आज्ञा घेऊन आपल्या मनोरथाची पूर्तता होण्यासाठी तुम्ही ब्रह्मलोकी प्रयाण करा. ब्रह्मलोकी गेल्यानंतर ब्रह्मदेवाची स्तुती करून ब्रह्मदेवाला भगवान शंकराच्या महात्म्याविषयी प्रश्न विचारा. ब्रह्मदेव भगवान शंकराचे कट्टर भक्त आहेत. ते निश्चितच तुम्हाला भगवान शंकराच्या शतनाम स्तोत्राविषयी माहिती सांगतील. भगवान शिव तुमचे सर्वतोपरी कल्याण करतील. असे सांगून काही क्षणातच भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्यानंतर मुनिश्रेष्ठ नारद शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पृथ्वी तलावर आले. त्यांनी सुख आणि मोक्ष देणाऱ्या विविध शिवलिंगाचे दर्शन अतिशय मनोभावे घेतले. दिव्य ऋषी नारद मुनी पृथ्वी तलावर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत हे कळल्यावर ज्या 2 शिवगणांना नारद मुनींनी शाप दिला होता ते शिवगण उशाप मिळवण्याच्या आशेने नारद मुनींना शरण गेले. दोन्ही शिवगणांनी नारदांचे चरणस्पर्श केले व म्हणाले, हे महर्षी, श्रीमती स्वयंवराच्या वेळी आम्ही आपला अपमान केला होता. भगवान शंकरांनी निर्माण केलेल्या मायाजालात तुम्ही अडकलेले होतात. तुम्हाला मायाजालातून बाहेर काढण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनेच आम्ही तुमची चेष्टा केली. तेव्हा तुम्ही आम्हाला शाप दिला होता. परंतु तेव्हा आम्ही गप्प राहणे पसंत केले. आम्ही जे कर्म केले त्याचे फळ आम्ही भोगले. आता आपण आम्हाला उशाप द्यावा. तेव्हा महर्षी नारद मुनी त्यांना म्हणाले, तुम्ही शिवाचे परमभक्त आहात. आता मी तुम्हाला जे काही सांगतो ते शांत चित्ताने ऐका. मी जो शाप तुम्हाला दिला त्याबद्दल मला क्षमा करा, कारण मी तेव्हा मोहाच्या अधीन झालो होतो.
माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, परंतु आता माझे चित्त स्थिर झाले आहे. आपण लवकरच मुनिवर विश्रवाच्या पत्नीच्या पोटी जन्म घ्याल आणि त्रिलोकात कुंभकर्ण आणि रावण या नावाने प्रसिद्ध राक्षसगण व्हाल. तुम्हाला कोणीही परास्त करू शकणार नाही. मात्र श्रीहरीच्या दुसऱ्या रूपाने तुम्हाला मोक्ष मिळेल. नारदांचे कथन ऐकून दोघे शिवगण अतिशय प्रसन्न झाले. महर्षी नारदही अत्यंत आनंदित झाले आणि एकाग्र चित्ताने भगवान शंकराची आराधना करू लागले. सर्वात शेवटी काशी क्षेत्री येऊन काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. त्यांची यथासांग पूजा केली. त्यानंतर शिवतत्व नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी ब्रह्मलोकी प्रयाण केले आणि ब्रह्माजींना विनंती केली की हे ब्रह्माजी, आपण मला भगवान शिवशंकराचे चरित्र, शिवतत्व, शंकराच्या विवाहाची कथा, कार्तिक स्वामींच्या जन्माची माहिती द्यावी. तेव्हा ब्रह्मदेवांनी संपूर्ण विचार करून देवर्षींना भगवान शंकरांविषयी माहिती देण्याचे वचन दिले.